काय रामभाऊ, काय चाललंय? अरे काय करतोय? आणि हे खड्डे कशासाठी करतोय? काय नाही रे बाबा, माती नमुने घेतोय. माती नमुना? आणि तो कशासाठी? अरे तुला माहित नाही का, कालच कृषी विभागाच्या शिबिरात याच्याबद्दल माहिती दिली आहे. काल काल मी जरा तालुक्याच्या ठिकाणी गेलो होतो. बरं मला बी सांग की त्या शिबिरात काय काय सांगितलंय ते. अरे लक्ष्मणा, आपण माणसं जसं आजारी पडल्यानंतर तपासण्या करून गोळ्या औषध घेतोय, त्याचप्रमाणे या मातीचं बी आहे. त्यासाठीच तर घेतोय मी हा माती नमुना. बर बर असं आहे का? बरं मला पण सांग की हा माती नमुना कसा काढायचा आहे, मला पण बघू दे. ऐक तर मग. प्रथम आपल्या शेतातील झाडाखालची माती, पाटाच्या कडेची माती, शेतबांधाच्या कडेची, खताच्या भागातील, जिथे आपण जनावरं बांधतो अशा ठिकाणची माती नमुन्यासाठी घेऊ नये. या जागा सोडून शेतातील निश्चित केलेल्या क्षेत्रावर दाखवल्याप्रमाणे तिरकस पद्धतीने 5-6 ठिकाणं दगड ठेवून किंवा खुंटी रोवून मार्क करून घ्या. हे ठिकाण मार्क करताना संपूर्ण शेताचा जास्तीत जास्त भाग समाविष्ट होईल याची खात्री करा. आता मार्क केलेल्या 6 ठिकाणांपैकी एका ठिकाणावरून 1 बाय 1 फूट क्षेत्रफळावरील वरवरचा 2-3 इंचांचा मोकळ्या मातीचा थर खोऱ्याने बाजूला करा. त्या ठिकाणी कुदळीच्या सहाय्याने 9 इंच खोलीचा साधारण व्ही आकाराचा खोल खड्डा खाना. आता या व्ही आकाराच्या खड्ड्यातून लाकडाच्या काठीने खरवडून 1 किलो माती घमेल्यात काढून घ्या. आता मार्क केलेल्या इतर 5 ठिकाणी सुद्धा याच प्रक्रियेची पुनरावृत्ती करा व खड्ड्यातून निघालेली माती घमेल्यात जमा करा. नंतर शेतामध्ये एक गोणपाट अंतरा व त्यावर ही माती व्यवस्थित मिसळून गोलाकार पसरून टाका. बोटाने त्याचे 4 भाग करा. आता कोणतेही समोरासमोरचे 2 भाग काढून टाका. उर्वरित समोरासमोरचे 2 भाग एकत्र करून वरील प्रक्रिया अजून 2 वेळा करा. त्यानंतर जी माती शिल्लक राहील त्यातून अर्धा किलो माती बाजूला करा. हा झाला आपला प्रयोगशाळेत पाठवायचा माती नमुना. सोपं आहे की. बरं मग या माती नमुन्याचं तू पुढे काय करणार? आणि आता ह्यो माती नमुना मी घेऊन तालुक्याच्या प्रयोगशाळेत जाणार बरं, आहे. मग प्रयोगशाळेत दिल्यानंतर मग पुढे काय होणार? अरे प्रयोगशाळेमध्ये त्याची तपासणी होते. आपल्या मातीमध्ये कोणते अन्नद्रव्य जास्त आहेत, कमी आहेत ते आपल्याला कळतं या. त्यानुसार आपल्याला खतं कोणती द्यायची, कोणती कमी द्यायची, कोणती जास्त द्यायची याची माहिती कळते या. त्याच्यामुळे आपला खर्च कमी होऊन आपलं उत्पन्न वाढतं या. बरं, रामभाऊ ऐक की, तू चाललाय तालुक्याच्या ठिकाणी नमुना घेऊन, तर मी पण माझ्या शेतात नमुना काढतो. माझा बी तेवढा घेऊन जा की लाग. अरे लक्ष्मणा थांब, नुसता माती नमुना घेऊन येतील, त्यात तुझी माहिती चिठ्ठी पण टाकून आण. बरं ऐक ना, काय काय असतंय माहितीच्या चिठ्ठीत ते पण सांग ना मला. चिठ्ठीवर पुढील गोष्टी आठवणीने नमूद कराव्यात. त्यामध्ये शेतकऱ्यांचं नाव, गाव, तालुका, जिल्हा, शेतीचा सर्वे नंबर, क्षेत्र, आधीच्या पिकाचे नाव, जे पीक घ्यायचं आहे त्याचं नाव आणि नमुना घेतल्याची तारीख. बरं बरं रामभाऊ, तू सांगितल्याप्रमाणे माहिती आणि माती नमुना मी घेऊन येतो.